जर ती एवढ्या लोकांना ओढू शकते तर ती तर लेडीज कॅपेबल आहे. मग आपल्या इंडियामध्ये का नाही? खाकी वर्दीची सावली म्हणून आपण काळी वर्दी घेऊ शकतो. तर काहीतरी वेगळं करायचं की स्त्रियांना जिथं नाहीये जागा ती जागा त्यांची दाखवायची. मला त्यांची जागा बदलायची. ती फक्त वॉशरूमला आणि टॉयलेटच्या ठिकाणी थांबण्याच्या योग्य नाहीये. ती कॅपेबल आहे आणि ती मार्केटमध्ये सगळ्या ठिकाणी काम करू शकते. खूप झाला हे बघा, प्रत्येकाची सुरुवात करताना म्हणतात ना की एक आपण पाण्याच्या विरुद्ध दिशेला पोहतोय तो आपल्याला वेडा समजलं जातं. बरोबर. की काय वेडा आहे, उलट जातो. पण तो जेव्हा त्याच्या एम पर्यंत पोहोचतो ना तेव्हा त्याचं कौतुक होतं, जे आज आमचं कौतुक होते. दादागिरी करण्यासाठी घातलेला ड्रेस नाही. नमस्कार. नवरात्र उत्सव आहे आणि या 9 दिवसांच्या उत्सवामध्ये आपण देवीच्या विविध नवरूपांची पूजा करत असतो. आजकाल कोणत्याही क्षेत्रामध्ये स्त्रिया मागे राहिलेल्या नाहीयेत, याचं उदाहरण याच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आणणार आहे. आता बाउन्सर हा शब्द जर का ऐकला तर आपल्या समोर एक इमेज अशी येते की एखादा काळ्या कपडे घातलेला, एखादा धिप्पाड शरीरवृष्टी असलेला माणूस, पण तसं राहिलेलं नाहीये. आज आपण ज्यांच्या सोबत आहोत, महाराष्ट्रातला पहिला लेडी बाउन्सरचा ग्रुप ज्यांनी काढला किंवा ज्या संस्थापिका आहेत त्या ग्रुपच्या, दीपा परब मॅम. आज त्यांनी जवळपास 500-700च्या वर महिलांना या क्षेत्रासाठी तयार केलं. आणि ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये, कारण हे एक असं क्षेत्र आहे जिथं महिला फार संख्या नव्हती महिलांची. त्यांच्याकडून आपण त्यांचा हा प्रवास जाणून घेणार आहोत. नेमका त्यांचा अनुभव कसा होता, यामध्ये काय बदल झाले, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी समीक्षा. आपण पाहताय ओनली मानिनी. मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तर रणरागिणी हा पहिला महाराष्ट्रातला लेडी बाउन्सर ग्रुप आहे. ह्याची सुरुवात नेमकी कशी झाली? कारण लेडी बाउन्सर म्हटल्यावर बाउन्सर हा शब्द मुळातच पुरुषांसाठी लागू होतो असा लोकांचा समज आहे, पण तो बदलून आज तुम्ही काहीतरी वेगळं उदाहरण समाजासमोर उभं केलंय. काय सांगाल? बाउन्सरची सुरुवात रणरागिणीतनं करण्याची कल्पना अशी काहीच नव्हती. पण आपण काही लहानपणापासून स्वप्न बघितलेले असतात आणि त्या स्वप्न कधी कधी पूर्ण होतात आणि कधी नाही. पण आपली इच्छाशक्ती जर अटल असली ना तर त्या गोष्टी आपण करू शकतो. हे सिद्ध करण्याचं मला जेव्हा वेळ मिळाली ती वेळ मी बरोबर ती साध्य केली. मी मेकअप आर्टिस्ट म्हणून बॉम्बेमध्ये गेले, कारण की कालांतराने मी मार्केट फील्ड आणि हे सगळी काम करून करून झाल्यानंतर माझा पार्लरचा कोर्स झाला होता. तर मेकअप आर्टिस्ट करताना मी तिथं बघितलं की सेलिब्रिटी बरोबर काळे ड्रेस घातलेले काही धिप्पाड पुरुष असे दिसले, पण ते बाउन्सर आहेत हे माहित नव्हतं. ते कोणतरी त्यांच्या बरोबर येतात किंवा ते असेल काहीही असेल, पीए असं समथिंग. पण जेव्हा ते कळत गेलं 2 दिवस 3 दिवस झाल्यानंतर की अरे हे यांना बाउन्सर म्हणतात, मग ते त्यांच्यावर असतात, मग ते काय करतात वगैरे वगैरे, ते बघितलं की त्यांनी सेलिब्रिटीला प्रोटेक्शन देणं, बाकीच्या गर्दीपासून त्यांना संरक्षण देणं, लोक सेलिब्रिटीला त्रास देतात, हे देतात. कारण की खूप जुने मोबाईल्स आणि अँड्रॉइड नव्हते, त्यामुळे त्यावेळेस फोटोचा विषय नव्हता, फक्त सही ऑटोग्राफ होता. पण ऑटोग्राफसाठी सुद्धा ठराविक, म्हणजे त्यामुळे आता जे अँड्रॉइड आणि मोबाईलचे आलेले आहेत त्या मोबाईलनुसार सेलिब्रिटीला त्रास जास्त होतो. मग त्यानुसार त्यांनी ते बघितलं, मी तिथे ते बघितलं. आणि माझंही लहानपणापासूनच राहणीमान आणि मी मार्केट फील्ड मध्ये काम केल्यामुळे माझं राहणीमानही त्या पद्धतीचंच होतं. त्यामुळे मी मेकअप आर्टिस्ट करताना माझा ड्रेस कोड त्यांनी ज्या पद्धतीने बघितला आणि त्यांनी मला बोलले की तुम्ही आमच्यावरचे 2 इव्हेंट करताल का? मी म्हटलं मला ह्यातलं काही माहित नाही, पण तुम्ही जे सांगताल ते मी फॉलो करेल. असं करून मी ते 2 इव्हेंट केले आणि ते त्यांच्याबरोबर त्यांनी जे काही सांगितलं ते मी फॉलो करून मी माझं काम कम्प्लीट केलं. आता काम चांगलं केलं वाईट केलं आय डोंट नो, बट केलं. ते झाल्यानंतर परत आमचे मेकअपचं म्हणजे आमचं जे शूट चालू होतं तेव्हा ते आले. मग त्यांना मी बघितलं, कारण की मी 2 दिवसात एक गोष्ट ऑब्झर्व केली आणि ती गोष्ट मी लंडन मध्ये जाऊन पण बघितलेली होती. ती नकळत तिथे तिथं ते टच झालं. तर मी त्यांना एवढंच बोलले की एवढ्या मोठ्या प्रोग्राम मध्ये, म्हणजे ते एक पबचा प्रोग्राम होता आणि तिथं ते सेलिब्रिटी होते, त्यामुळे त्यांनी तो ऑर्गनाईज केलेला होता 2 दिवसाचा एक अल्टरनेट म्हणून. तर तो एक त्यांना मी क्वेश्चन केलं की जिथं तुम्ही होता त्याच्याबरोबर मग आम्हाला का नाही उभं केलं? बरोबर. तर तो जो प्रश्न त्यांना थोडासा वेगळा वाटला असेल किंवा काही नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिली की हे क्षेत्रामध्ये लेडीज काम करत नाही आणि जे काम म्हणजे तुमच्या त्या म्हणजे तुम्ही त्या कामाच्या कॅपेबल आणि महिलांना त्या गर्दीचं नियोजन, इव्हन ती शरीरसृष्टी आणि म्हणजे जे काही असेल तुम्ही हे करूच शकत नाही, असं त्यांच्या एकंदरीत शब्दातनं, त्यांच्या बोलण्यातनं आणि त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये पण तीच होती. पण मी तिथं त्यांना काहीच न उत्तर देता एवढाच विचार केला
की ह्याच्या पुढं काहीतरी चेंज करावा लागेल. बरोबर. आणि एक योगायोग असं आलं की माझे मिस्टर क्रिकेट अकॅडमी पुन्हा स्पोर्ट्स अँड पॅरा स्पोर्ट्स, तर त्यातनं ते लंडन टूर्स वगैरे करतात. त्याच्यामध्ये योगायोग एका वेळेस 2015ला मला जाण्याचा योग आला. मी एकटीच लेडीज लंडनला गेले, कारण की आपलं शिक्षण जरी कमी असलं वगैरे, तर त्यानुसार मी तिकडे गेले. आणि मला माझ्या मिस्टरांनी त्यांचा क्रिकेट आणि मॅचेस करून जेवढं फिरवलं, त्याच्यामध्ये मी एक गोष्ट तिथे बघितली की एक लाईन मध्ये 12 पब एका लाईनीमध्ये, आणि पुढे थांबणारी एका साईडला. तेव्हा कन्सेप्ट कळाली की ती लेडी बाउन्सर होते. ओके. तोपर्यंत ती कळाली नाही, पण ती होती अक्षरशः तगडी, आणि ती पण एकच होती आणि पलीकडे एकच जेंट्स होता. तर तो माहोल मी थोडासा ते कन्फ्युज झाले. पण मला यांच्या बरोबर काम केल्यानंतर त्या माहोलमध्ये कनेक्शन कळालं की अरे तिथे लेडी बाउन्सर काम करते, पण तिच्यावर एवढी मोठी जबाबदारी की ती वन मॅन शो ते ओढू शकते. जर ती एवढ्या लोकांना ओढू शकते तर तिथं लेडीज कॅपेबल आहे, मग आपल्या इंडियामध्ये का नाही. मग त्या गोष्टीचं केलं. आणि अजून एक बारीकाईनी थोडंसं स्टडी केलं तर अजून एक असं झालं की अरे माझं तर स्वप्न होतं की मला खाकी वर्दी घ्यायची, पण माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये आणि मुली शिकत नाही, आणि मुलींचं सर्वात महत्वाचं तेव्हा होतं की जन्म घेऊनच सर्वात मोठा शाप. बरोबर. तो जो होता की मी माझ्या फॅमिलीमध्ये 4थ्या नंबरला जन्माला आल्यानंतर माझ्या आईवर जी काही बेतली, आणि त्यानंतर माझ्या आईने जे बिचारीने हाल काढले की वंशाचा दिवा नाहीये, 4थी पण कार्टीत जन्माला आली, जे काही गोष्टी होत्या, त्यामुळे त्या शिक्षणामध्ये आणि तिथं कोणीही पुढे न जाता जेवढं मिळालेलं शिक्षण त्याच्यावर आपण कसं उभं राहू ह्या विषयाने करून, पण तिथं एक लक्षात आलं की अरे ते स्वप्न आपण इथं पूर्ण करू शकतो, आणि खाकी वर्दीची सावली म्हणून आपण काळी वर्दी घेऊ शकतो. मग तिथनं माझा प्रवास रणरागिणीचा सुरुवात करायला मी माझ्या हस्बंडला कॉल केला की मला इथं तर हे मेकअप आर्टिस्टचं काम करायचं नाहीये, कारण की मला काहीतरी वेगळं करायचं की स्त्रियांना जिथं नाहीये जागा, ती जागा त्यांची दाखवायची, मला त्यांची जागा बदलायची. ती फक्त वॉशरूमला आणि टॉयलेटच्या ठिकाणी थांबण्याच्या योग्य नाहीये, ती कॅपेबल आहे आणि ती मार्केटमध्ये सगळ्या ठिकाणी काम करू शकते. बरोबर. त्या पद्धतीने मग रणरागिणीची तिथनं सुरुवात झाली. कोणत्या साली म्हणजे आपण मी हे 2016ला स्टार्ट केलं, कारण की 2015ला मी मेकअप आर्टिस्ट आणि लंडन टूर केली 2015, आणि त्यानंतर मग मेकअप आर्टिस्टच्या एंडिंगला ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तर 11 जून 2016ला माझी रणरागिणीची बाउन्सरची क्षेत्राची स्टार्ट झाली. बरं, मग तुम्हाला समाजातून कसा अनुभव मिळाला? म्हणजे हे क्षेत्र महिलांसाठी नव्हतं समाजाच्या मानाने त्या काळी, आता आहे सगळीकडे ह्या गोष्टी आपण बघतो, पण मग तो अनुभव काय सांगणार? महिलांच्यासाठी बघण्याची नजरिया त्यापासून आम्ही झेलत आलो लहानपणापासून. त्यामुळे 2016 जर मी काहीतरी वेगळं करतेय तर विषय समजा की त्याच्यात किती त्रास, आणि तो त्रास इतका आहे की त्या महिलांच्या डोक्यावरती बॉर्डरेशन की हे क्षेत्र आहे आणि आम्ही ह्याच्यात काम करू शकतो का, आणि त्याच्यापेक्षाही आमची फॅमिली हे काम करून देईल का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला त्यांना द्यायची होती. आणि हे देऊन मला समाजापुढं समाजालाही हे प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं की हे आम्ही करू शकतो. बरोबर. त्रास खूप झाला. हे बघा, प्रत्येकाची सुरुवात करताना म्हणतात ना की एक आपण पाण्याच्या विरुद्ध दिशेला पोहतोय तो आपल्याला वेडा समजलं जातं की काय वेडा आहे, उलट जातो. पण तो जेव्हा त्याच्या एम पर्यंत पोहोचतो ना तेव्हा त्याचं कौतुक होतं, जे आज आमचं कौतुक होते जे काही. पण त्यावेळेसची सुरुवात असताना ज्या पद्धतीने समाजाने आम्हाला ट्रीट केलं ना ते मी कधीच विसरू शकत नाही, कारण की सुरुवातच असा अनुभव आला होता की तुम्ही कॅपेबल नाही आहात, तुमच्याकडे ताकद नाहीये, तुमची तेवढी नाही, आणि तुम्ही स्त्री आहात. सर्वात महत्वाचं तुम्ही स्त्री आहात, तर त्या स्त्रीला जे बघण्याचा नजरिया होता ना तो बदलायचा होता. थोडासा त्रास झाला, पण आज सक्सेस पण आहे की कारण की त्यानुसारच स्त्रियांची बघण्याची नजरिया बदलून गेली, आणि आज स्त्रीला समान हक्क किंवा समान नजरेने बघितलं जातं. कसं तुम्हाला म्हणजे कशा तुमच्यासोबत काही महिला जोडत गेल्या आणि तुम्ही कशा प्रकारे त्यांना तयार करता? जसं मी बॉम्बेतनं निघून इकडे आले तर मार्केट फील्ड मध्ये होते. मी तुम्हाला सांगितलं की माझा मार्केट फील्डचा जो स्टॉक होता किंवा जो काही मॉप होता तो होम टूम पासूनचा खूप होता. मी माझ्या ज्या ऑफिसमध्ये काम करत होते मार्केट फील्डच्या, त्यामुळे माझ्याकडे 350-400 लेडीजचा पूर्ण कॉन्टॅक्ट लिस्ट होती, किंवा काहींकडे मोबाईल होते काही नव्हते. त्यावेळेस नंतर त्या छोट्या मोबाईलवरनं कॉन्टॅक्ट करून, नंतर अँड्रॉइड आलताच इनच झालता 2000. पण लेडीज लोकांना ते कन्व्हिन्स करणं, एक कॉल 1.5 तास करून काय कन्सेप्ट आहे, कारण की त्याच्यावेळेस माझ्याकडे असे काही फोटोग्राफ नव्हते, बरोबर, किंवा असं काही त्यांच्याकडे पिक्चर्स नव्हतं दाखवायला.
त्यामुळे त्यांना ते दाखवणं आणि ते करून दाखवणं मला ते थोडंसं अवघड पडलं. पण ते पडून सुद्धा मी त्या स्ट्रगल मधनं ते 350-400च्या मधनं मी 6, 7, 8 म्हणजे जे काही माझी टीम होऊ शकते त्या टीमला मी तयारी झाली. पण ती तयारी झाली सुद्धा असते तरी पण त्यांचा थोडासा 50% काय होतं की आम्ही हा ड्रेस नाही घालणार, जीन्स पॅन्ट घालत नाही आम्ही, आम्हाला आमची फॅमिली परमिशन करत नाही, कारण की होम टोम मध्ये आणि मार्केट फील्ड मध्ये सलवार कमीज आणि साडी पण घालू शकतात. कारण की ABC कॅटेगरीमध्ये आम्ही मार्केट फील्ड मध्ये काम केलं होतं. A कॅटेगरीच्या आम्हाला त्यावेळेस पण लेडीज नाही मिळायच्या का तर जीन्स पॅन्ट घालत नाही, हे करत नाही, ते करत नाही. पण त्याच्यातनं आमची टीम आम्ही निवडली आणि तिथनं आम्ही आमची सुरुवात केली आणि आमचं पहिली कामं जी होती, कारण की टीम तयार केली पण त्यांचा फिटनेस आणि त्यांचं काम करून घेणं हा सर्वात महत्वाचा विषय काय होता. तर तशा पद्धतीने की लोक काम कसे देणार, आता काम देण्यासाठी सुरुवात करायची आणि विरुद्ध दिशेला जातोय आपण. एका विरुद्ध दिशेला जाताना त्या 8 जणींना सुद्धा भडकवणारे होते. बरोबर. आणि त्यांना घेऊन विश्वासाने काम करणं तो चॅलेंजिंग टास्क होता. पण आम्ही पण की आपण म्हणतो ना की आपलं एक श्रद्धा ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालोय. तर मी स्वामी भक्त आहे लहानपणापासून. तर मी एकच विचार केला की स्वामी मी जे करतेय ते योग्य करतेय हे मला माहितीये. तर तिथं एक स्वामींचं रुद्राभिषेक चालायचे तिथं 2-2, 2,500 हजार पब्लिक यायची. तर मी विचार केला की ह्या टीमला त्याच्यात इन्व्हॉल्व करून त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त आम्हाला विश्वास द्या, आम्ही तुमचं काम द्या, आम्हाला पैसे नका देऊ, फक्त काम आहे. कारण की तुम्ही समोर जेम्स बाउन्सर बोलत आहेत आणि 10 जेम्स बाउन्सर होते 2,500 पब्लिकला हे करायला. तर मग मी माझ्या टीमला पण सांगितलं तर टीम ऍग्री नव्हती की आमची पण फॅमिली आहे आणि स्वामींचं आहे वगैरे वगैरे, तर आम्ही तो ड्रेस नाही घालणार वगैरे. ठीक आहे. मग मी माझ्या तिथं गेलो की आपण साऊथ इंडियन साड्या कशा असतो त्या साऊथ इंडियन साड्या घेऊन आम्ही तिथनं आमचा प्रवास कामाला सुरुवात केली. पहिला इव्हेंट, दुसरा इव्हेंट, तिसरा, असे 4 वरती आम्ही इव्हेंट त्यांचे केले. त्यामुळे पहिल्या इव्हेंटला मी त्यांना दाखवायला सुरुवात केली की जेम्स बाउन्सर काय काम करतात, ते काम करतात तर तुम्ही तुमचं काम करत राहा पण त्यांना ऑब्झर्व करा काम करताना. बरोबर. म्हणजे त्यांनाच बघत बसू नका पण ऍटलीस्ट आपलं काम करताना बघा, कारण की आपण फ्री करतोय आणि तुम्ही स्वामी भक्त असाल तर करा आणि आपल्याला प्रूव्ह केल्याशिवाय कामं नाही मिळणार. माझ्या त्या टीमनी मला साथ दिली आणि आम्ही ते 4 इव्हेंट समथिंग काय ते आम्ही एकदम व्यवस्थितरित्या पार पाडले. नाहीतर त्या 4-5 इव्हेंटचे सुद्धा इन्कम मिळाली असती पण तुम्हाला प्रूव्ह करू शकत नाही तेव्हा की ठीक आहे ड्रेस कोड बदलला होता पण दाखवलं की आम्ही करू काय शकतो, काय करू शकतो. असं करून आमचं तिथनं कामाची सुरुवात झाली. त्यानंतर पेड सुरुवात कशी करायची, मग मी एक असं डोकं लावलं की जर मी मार्केट फील्ड केलेलं आहे तर हे काम मी पण करू शकते. मग मी बॅनर बघायचे, मोठे मोठे बर्थडेचे बॅनर्स, कोणाचे पण छोटे छोटे इव्हेंट्स चाललेत किंवा काय कॉन्टॅक्ट चालू हे चाललंय ते चाललंय. खूप बारकाईंनी मी स्वतः त्याच्यावर उतरायचा प्रयत्न केला. मग बर्थडे आहे तर त्यांना कन्व्हिन्स करायचं, मग त्यांचं ऑफिस कुठे आहे, ते कुठे आहे, मग सर तुमचा बर्थडे आहे तर ऍटलीस्ट आम्हाला काम द्या. मग एकाचा खूप मोठा इव्हेंट आणि बर्थडे होता, एक खूप काही अशी इव्हेंट होती, आता खूप थोडं विरळ आहे आठवत नाही पण तरी पण. तर त्यांनी एकच सांगितलं, मॅडम मी एवढा मोठा भरोसा तुमच्यावर ठेवू शकतो का. म्हटलं सर जे काही तुमचं नुकसान होईल ना ती भरण्याची माझी तयारी आहे. पैसे तर देऊ नका पण जे काही नुकसान समजा झालं जे काही ते मी भरेल तुमचं. म्हणजे एवढं मोठं चॅलेंज तुम्ही लावता. म्हणलं नाही, चॅलेंज लावल्याशिवाय आम्हाला सिद्ध होऊ शकत नाही आम्ही. पण ते होते व्यवस्थित. थोडंफार म्हणतात ना की महिलांना सपोर्ट करणारी पण खूप लोक आहेत बरं का. आणखी सगळीच असे नाही आहेत की असं आहेत, पण तेवढा विश्वास म्हणलं तुम्ही एक स्त्री म्हणून बघण्यापेक्षा जर तुम्ही आम्ही ज्या क्षेत्रात उतरतो थोडस त्या म्हणून जर आम्हाला सपोर्ट करून दिलं ठीक आहे म्हणे चालेल. म्हणे बघा इव्हेंट काम नीट नाही झालं तर मी 1 रुपया नाही म्हणलं नका देऊ, 1 रुपया पैसा आम्ही मागणार नाही, पण काम नीट झालं तर तुम्ही अप्रिशिएट करून पुढच्या 4 जणांना आम्ही काम द्यायचं काम करायचं. हो म्हणे नक्की सांगेल मी. तर मला काय होतं की मला कॉन्फिडन्स होता की मी काम करून घेणार आणि मला काय करायचं होतं की त्यांनी 4 जणांना सांगावं की मला पुढची कामं मिळावी. बरोबर. हेच केलंय मी. मोदीजींनी जे सांगितलं ना की मी एक कुवता आप 3 कुवता, मोदीजींचा फंडा मी माझ्या पद्धतीने तो तिथनं सुरुवात केला. तो पुढे मागे असेल आय डोंट नो. मग मी तो इव्हेंट कम्प्लीट केला आणि तो ज्या पद्धतीने आम्ही तो इव्हेंट कामं केली मॅडम सांगायला आजही आनंद होतो की त्यांनी 1,500 रुपये मला बक्षीस दिलं. बापरे. म्हणजे ते सर्वात पहिला पुरस्कार माझा 1,500 रुपयाचा. बर. आणि तो मी माझ्या लेडीजला पेमेंट देऊन
तो पेमेंट वाटून टाकलं मी ते. आणि तिथनं मग त्यांनी एकमेकांना सांगणं, मी माझा बॅनर्स बघणं, हळूहळू करत आमची टीम बरोबरचे फोटोग्राफ व्हायला लागले. मग ते फोटो वाढत टीम वाढत गेली. मग तिथनं आमची एकदम रणरागिणीची चांगली सुरुवात झाली. बरं, मग आता महिला बाउन्सर ह्या पब मध्ये तर आपण बघतोच, पण आजच्या घडीला तुम्ही कुठे कुठे काय काय सर्व्हिसेस देतात? महिला बाउन्सर पब मध्ये ही तर सुरुवात 5% होती, आहे आणि आजही आहे. आणि ती असणारच आहे, कारण की ती पण कन्सेप्ट कालांतराने जेव्हा आम्हाला समजत गेले की का असते, ती का थांबली जाते आणि तिला तिथं का थांबवलं जातं ते नंतर कळत गेलं. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जिथं जिथं लेडीजला कधीच बोलवलं नाही गेलं इव्हेंटला, फक्त ती पब मध्ये होती, तिथं त्या इव्हेंटला लेडीजला छोट्या मोठ्या का होईना, तुम्ही पहिल्याच्या मधला काम म्हणजे प्रोग्राम मध्ये नाट्याच्या प्रोग्राम मध्ये जमीन आसमानचे फरक वाढत गेले. पण ते का वाढत गेले तर सगळ्याच ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन नाही मिळू शकत, कारण की पोलीस आपली जी महाराष्ट्र पोलीस आहे ती जेवढ्या एफर्ट्सनी काम करते, आपल्या महाराष्ट्र पोलीसचं जेवढं पण नाव आहे, जेवढं मला अभिमान आहे त्याच्याबद्दल, तर ते जेवढे एफर्ट्स लावतील तेवढी टीम ती कमी पडत जाते. तर मग आम्ही काय विचार केला की ती टीम जेवढ्या एफर्ट्सनी काम करते, कायदे कानून जे काही त्यांचे क्रायटेरिया त्यांच्याकडे, आम्ही फक्त आमच्या कायद्यानी आणि आम्हाला जेवढे मिळाले तेवढ्यानी आम्ही काम करतो. त्या पद्धतीने आम्ही सगळे इव्हेंट करायला सुरुवात केली. त्यामुळे स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल्स म्हणा, छोटे मोठे इव्हेंट्स म्हणा, किंवा आपलं म्हणतो मंदिरातले इव्हेंट म्हणा, किंवा कारण की पहिले मंदिरात पण तसं कोणी नव्हतं. हो, पण आता मंदिरात पण बघा तुम्ही, पण मंदिरात पण आमचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही मंदिरात असं कुठलंही करत नाही की तिथे, इव्हन हॉस्पिटल्समध्ये सुद्धा, स्कूलमध्ये सुद्धा, कारण की स्कूलमध्ये का ठेवलं जातं, कॉलेजमध्ये का मुलांसाठी ठेवलं जातं, कारण की मुलं आयडी घालून येत नाही, दुसरी मुलं येऊन बसतात, आपल्या मुलींना छेडतात, जे काही चाळे म्हणजे जे काही आता जसं जग बदललं तसं सगळं माहोल बदललाय. म्हणून तिथं त्या पद्धतीने जेवढ्या ठिकाणी बाउन्सरची किंवा सिक्युरिटीची गरज आहे तिथं आम्ही काम करतो. आता एक असं आहे की या दरम्यान आपण काही गोष्टी ऐकल्यात महिला बाउन्सर्स बद्दल पण, की तुम्ही बाउन्सर आहात तर तुम्ही सतत तुमचा असा तो ऍटिट्यूड दिसलाच पाहिजे असं नाही, एक माणुसकी पण एक काहीतरी हे असतं, तुम्ही जिथं काम करताय ती पण गोष्ट तुम्ही पाळली पाहिजे. काय सांगाल, म्हणजे ते तुम्ही कसं तयार करता, कशा प्रकारे तयार करता तुमच्या महिलांना? आतापर्यंतच्या 46 माझ्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही सर्वात महत्वाचं क्वेश्चन केलं आणि तो खूप बेसिक आहे की ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही बाउन्सर आहात आणि तुम्हाला तो ड्रेस कोड दिला गेलेला आहे, तर त्या ड्रेस कोड वर तुम्ही तुमचा ऍटिट्यूड दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करा. तुमचं संरक्षण करण्यासाठी तुमचा ऍटिट्यूड ओके, आणि तुमच्याबरोबर 10 जणींचं संरक्षण करायला होत असेल तर. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही अशा ठिकाणी तुम्ही ऍटिट्यूड दाखवता तो ऍटिट्यूड योग्य नाहीये. म्हणजे आपण आता सध्याचा माहोल तुम्ही बघतच आहात आणि आपण कोणाचं नाव घेऊन बोलू शकत नाही किंवा सांगणारही नाही आम्हाला, पण लोकांना कळतंय की कोणता दृष्टिकोन आहे. तर जिथं गरज आहे ना तिथं तुम्ही त्या पद्धतीच्या माहोलने राहा, आणि जिथं गरज नाही ना तर तिथं हेल्पिंग हँड म्हणून पण तुम्ही राहा. बरोबर. तुम्ही सेलिब्रिटीसाठीच बाउन्सर बनलेले नाही आहात, तुम्ही भक्तांसाठी पण बनला आहात. हे सर्वात महत्वाचं डोक्यात नाही मनात पण ठेवा की येणारा भक्त असेल किंवा येणारा पेशंट असेल किंवा येणारा स्टुडंटचे पॅरेंट्स असतील, हे कोणत्या दृष्टिकोनाने त्या उंबऱ्यावर किंवा तिथं आलेत त्यानुसार त्यांच्याबरोबर माहोल करा, आणि मगच तुम्ही तुमचा ऍटिट्यूड दाखवा आणि तुमचं कारण की तुमच्या ऍटिट्यूडनीच तुमचं काम दिसून येतं. आपण इथं दादागिरी करणं, माझं तर एकच म्हणणं आहे, बाउन्सर म्हणजे दादागिरी करण्यासाठी घातलेला ड्रेस नाही. आपण आता बाउन्सर ह्या व्यतिरिक्त पण अजून काय काय असं सामाजिक हे करतो, असं मी ऐकलंय की तुमचे अजून पण काही संस्था आहेत ज्यामध्ये काही अशा स्त्रिया आहेत ज्यांच्यावर काही अत्याचार झालेले आहेत, त्यांच्यासाठी आपण काय करतो? माझा रणरागिनी वुमन्स फॉर बिझनेस ऑर्गनायझेशन, की ज्यातनं मी महिलांना रोजगार उपलब्ध करून देते, मार्केट फीड असेल, अशिक्षित असेल त्यांना त्या पद्धतीच्या कामांमध्ये लावते. त्याच्यातनंच रणरागिनी लेडी बाउन्सर ग्रुप आला की त्यात महिलांना तोच रोजगार तिथनं उभं राहिला. दुसरं आहे रणरागिनी एंटरप्राइजेस आहे की ज्याच्यातनं आम्ही ज्या काही घरातल्या सॅनिटायझर म्हणा किंवा आता कोविडमध्ये आम्ही जो काही काम केलं ते आम्ही रणरागिनी एंटरप्राइजेस मधूनच काम केलं. दुसरं आहे रणरागिनी अन्न सेवा केंद्र, ते पण आम्ही कोविडमध्ये करून त्याच्या व्यतिरिक्त आजही आम्ही अशा काही गोष्टी करतो की जिथं तुम्हाला वाटलं की कोणत्या प्रोग्राम मध्ये अन्न
उरलेलं आहे. तर ती लोक आम्हाला कॉल करतात, मग आम्ही ते घेतो आणि अशा ठिकाणी ते डिस्ट्रीब्यूट करतो की खरंच तिथं गरज आहे. बरोबर. अशा गोष्टी आम्ही जेवढ्या आम्हाला जेवढे झेपतात त्या पण करतो. दुसरं माझा रणरागिणी उंबरठा फाउंडेशन आहे. उंबरठा म्हणजे काय की आज महिला सक्षम आहे आत्ताच्या ज्या तुम्ही बघितलं तर, पण अजूनही काही मधल्या एरियातल्या जेव्हा मधल्याच्या पॅचल्या म्हणजे म्हटलं ना की 80 ते 90 किंवा त्या पिरियड मधल्या अजूनही काही अशा महिला किंवा 2000 पर्यंतच्या काही महिला असतील त्या आजही कुठेतरी त्रासदायक आहेत. मग त्यांच्यासाठी हा रणरागिणी उंबरठा फाउंडेशन आम्ही चालू केलं की तुला कोणाचा उमरा नसेल ना तरी तुला हा रणरागिणीचा उमरा आहे की तू आमच्याकडे येऊ शकते. तू कमजोर असेल तर तुझं कमजोरीचं आम्ही बॅकबोन म्हणजे म्हणतो ना की आम्ही तुझ्या पाठीशी आहे. जसं आमचे स्वामी म्हणतात की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी. तर मी अशा कमजोर लोकांच्या पाठीशी उभे राहते. त्याच्यातच आम्ही रणरागिणी उंबरठा फाउंडेशन मध्ये तशा सोशल ऍक्टिव्हिटीज करतो की जे कमजोर आहे, म्हणजे तिथं लेडीजच नाही. आजकाल लेडीजला फॅसिलिटी दिली तर पुरुष वर्ग सुद्धा आमच्याकडे येतं की अशा पद्धतीने आम्हाला त्रास होतोय, तर आम्ही त्यांच्याही सपोर्टला असतो. प्रत्येक महिलेने स्वतःला बाउन्सर म्हणून कसं तयार करावं? सर्वात सुंदर क्वेश्चन आहे की की प्रत्येक महत्वाचं सांगा, स्त्री ही स्वतःच्या आतली एक बाउन्सरच आहे. तिने काळेच कपडे घातले पाहिजे असं नाही. तिच्याकडे जी बाउन्सरच्या जी काही एक आहे म्हणजे ती एक आई आहे, ती एक बहीण आहे, ती एक बायको आहे, ती काकू आहे, ती आत्या आहे, तिच्याकडे सगळी रूप आहेत. ती नवदुर्गा रूप आहे. तुम्हाला जर हे मानते की आपण नवरात्री उत्सव तिच्यासाठीच केला जातो, तर त्यातली जी गुण आहेत ना त्यातला एक गुण तिच्याकडे ऑलरेडी 24 आवर्स आत असतो, तो बाउन्सर. मी माझ्यातली बाउन्सर आहे, पण ती कधी कोणी यावर अत्याचार होत असेल तर तो ठोकणार ती बाउन्सर होऊ शकते. तुझ्या मुलांवर कोण आलं किंवा तुमच्या घरात आलं कोण, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला दिसते की तुमच्यावर होणारा अत्याचार, समोरच्यावर होणार अत्याचार. म्हणजे समजा तर शेजारचा कोणी नवरा असेल आणि ती त्याच्या बायकोला मारतोय, तू जाऊन त्याला नको मारू, फक्त नॉक कर, काय चाललंय. बरोबर. त्या नॉकनी पण तो शांत होतो. बरोबर. कारण की जिथं जिथं आमच्या एरियात बाउन्सर राहते तिथं थोडेसे वाद कमी झालेले आहेत, पण ते मारामारीसाठी नाही, दादागिरीसाठी नाही. प्रत्येकीमध्ये ती काय म्हणते मी सक्षम नाहीये, मग मी हेच नाहीये. आणि सर्वात महत्वाचं, स्त्रीमध्ये ना स्वतःला कमजोर समजायचं किंवा लहानपणापासून तिच्या ते बिंबवलेलं असतं ना की ठीक आहे ती त्या 4 दिवसासाठी थोडीफार कमजोर पडते, पण ते देवाने दिलेलं आहे. पण त्याच्यातही आम्ही काम करतो आणि त्याच्यातही खाकीवर्दी काम करते. बरोबर. ती कशी वावरत असेल त्या खाकीवर्दीमध्ये, हा माहोल विचार करण्यासुद्धा कल्पना बघा, विचार. मग ती आहे ना उभी, मग ती उभी, आम्ही उभी, तर तुम्ही त्या 4 दिवसात सक्षम आहात. पण तुमच्यानुसार तुम्ही घरातलं नसेल काम करत असाल पण बाकीचे जॉबला जाता, तर तशाच पद्धतीने समाजामध्ये तुम्ही स्वतःला कमजोर बनवण्यापेक्षा तुम्ही एक बाउन्सर म्हणूनच वावरतात अशा पद्धतीनेच वागा, असं मला स्त्रियांना सांगणं खूप गरजेचं आहे. की जिथे जिथे तुला वाटतंय ना, आजच्या मुलींना, तर आता मुली लहान आहेत, 8, 9, 10 वर्षाच्या, त्यांना सर्वात महत्वाचा गुरु घरातले आई वडील आहेत. आणि हे वडील नाही सांगू शकत, ते आई सांगते. मग आईने जर तिच्या डोक्यात दादागिरीची भावना घुसवण्यापेक्षा तू स्वतःला कशी सक्षम बनवू शकते हे बघ. तुला बाहेर कोणी काय बोलतंय का, काय करतंय का, तिच्याशी मैत्री करून तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर वावरता ना, तेव्हा तुम्हाला बाहेर काय काय घडतंय हे सगळं कळतं. कारण की ह्याचं छोटंसं उदाहरण माझ्याकडे की माझा मुलगा, आता मुलाचं सगळं विश्व म्हणजे वडिलांबरोबर कनेक्शन असतं, पण आमचे मिस्टर कसे क्रिकेटमध्ये ह्याच्यात असायचे, पण बाहेरचा हा माहोल मला एवढे अनुभव आले ना, तेव्हा त्याला 9वी 10वीचा माहोल होता. त्याला ती मुलं, आता तो छोटासा दिसायचा 10वी मध्ये, तर मी त्याला एकच बसून सांगितलं, तुला समोरची मुलं उचकवतील की तू खऱ्या आईचा नाहीये किंवा XYZ आहे, मग तू हे करूनच दाखव, तू 2 कशी सिगरेट मारूनच दाखव, तर तू खरं आहे, तू येऊ आहे, तुझ्या मुलीला पटवूनच दाखव. तर ह्या सगळ्या गोष्टी तुला उचकवण्यासाठी करतील, पण तुला कुठं उचकवायचं आणि तुझी आई तुझ्यासाठी बरोबर आहे, तर ते आईला त्याच्यासमोर सिद्ध करण्यासाठी जाऊ नकोस, त्याने तुझी क्रायटेरिया करते. तर तो जे गोष्ट मी त्याला समजून सांगितली आणि त्याचा तो अनुभव त्याला आला, तर तो मला म्हणतो, हे तुला कसं माहिती? कोण? माझा मुलगा, जेव्हा माझा मोठा मुलगा. तर या समाजात ह्या गोष्टी मुलांबरोबर बाहेर होत असतात. हे जेव्हा आपण आमच्या उदाहरणांमधनं आम्ही शिकलो, तसं ह्या आई वडिलांनी त्या वयात जर शिकलं ना की आपल्या मुलांबरोबर स्कूलमध्ये काय होतं. मी कधी स्कूलमध्ये गेले नाही, पण स्कूलच्या मुलांच्या माहोलमध्ये आणि त्या वयाच्या माहोलमध्ये काय चालतं एवढी स्टडी केलेली असते. आणि ती स्टडी आई वडिलांनी केली, तर कशाला तुम्ही रोज त्यांच्या मागे बॅगा घेऊन चालत जाता. खरंय.
सोडा ना, तुझं तू स्वतः ये आणि तू स्वतः जा. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांवर विश्वास नाहीये का समाजावर विश्वास आहे? ठीक आहे, समाजावर विश्वास नको नसू दे, पण आपल्या मुलावर विश्वास ठेवा आणि त्याला सांग, तू तुझी लढाई तुला लढायची, जिथं चुकत नाही तिथं झुकायचं पण नाही. मी आहे पण तू पण चुका नाही करायच्या. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या मुलींना बॅगा दिल्या तर त्या स्वतःने जाऊ शकत का? असं माझं मत आहे. आता समाजात माहितीये की खूपच वेगळ्या प्रकारे म्हणून आई वडील आपल्या मुलांना आपल्या पद्धती, पण तुम्ही जेवढं फुलांनी जपायला बघता ना तेवढे ते नाजूक होत जातात. आणि अजून समाजात जेव्हा पुढे त्यांना वेळ येते ना तेव्हा तुम्ही बरोबर नसता. मग ती जी वेळ असते की जेव्हा आपण म्हणतो ना लाकूड ओलं असतं तेव्हाच त्याला वाकवलं गेलं असतं, किंवा जे काही कच्ची माती असते तेव्हाच तुम्ही त्यांना घडवा. एकदा ते मातीचं मडकं झालं आणि तुम्ही ते मडकं तिथं जेव्हा मार्केटमध्ये किंवा जेव्हा त्यांना वावरायचं ते फुटून जातं. तर मला समाजाला एवढंच सांगायचं की ह्या पद्धतीने तुम्ही वावरला तर थोडंसं तरी चेंज होऊ शकतो. तर खूप छान एक अनुभव आपण आज ऐकलाय आणि एक खूप छान उदाहरण आपल्या समोर आपण आज जाणून घेतलंय प्रत्यक्ष, की महिला या आज कुठल्याही क्षेत्रामध्ये मागं राहता कामा नये. त्यांनी त्यांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करावी आणि त्यांच्या स्वप्नांसाठी काम करावं. मग समाजात त्यांना कितीही अडचणी येऊ दे, काही लोक असेही असतात की जे त्यांच्यासोबत उभंही राहतात. हेच आता आपण मॅम कडून सगळं जाणून घेतलंय आणि त्यांचा हा सुंदर प्रवास ऐकून आपल्याला खरंच छान वाटलंय. तर असेच व्हिडिओ आपण अजूनही पाहणार आहोत. त्यासाठी ओनली मानिनीच्या पेजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.